नमस्कार. निवडणूक रणसंग्राम 2019 या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. येत्या 18 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी, उमेदवारांचे समर्थक यांना आपण VCNच्या माध्यमातून जनतेपुढे आणण्याचा आणि जनसामान्यांचे प्रश्न हा उमेदवार पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचविण्याच्या उदात्त हेतूनं या कार्यक्रमाचं आपण आयोजन करीत आलेलो आहोत. आज आपल्या इथे VCN न्यूजच्या या स्टुडिओला सचिन मेहरे आलेले आहेत आणि सचिन मेहरे हे OBC क्रांती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत. युवा उद्योजक असलेले सचिन मेहरे, आपलं VCN न्यूजच्या या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नमस्कार, मी सचिन मेहरे. आपल्या VCN न्यूजतर्फे आज जनार्दनांना एक विनंती करतो की जो विकास करेल त्यांनाच तुम्ही आज व्होट करा आणि व्होट अपील हे अशी करा की 100% हे मतदान झालं पाहिजे. ह्या अवेअरनेसनं आम्ही याच्यात आता एक पुढाकार करूया आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. सद्यस्थितीमध्ये जर आपण अमरावती लोकसभेचा विचार केला तर अमरावती लोकसभेमध्ये आपण ज्या OBCचं प्रतिनिधित्व करता तर ही OBCची संख्या किती प्रमाणात आहे? OBCची संख्या म्हटलं तर आपण सगळेच पगड जाती धरल्या तर OBCची संख्या 30 ते 35% म्हणजे पुऱ्या जिल्ह्यात 35%च्या जवळपास असू शकतं. 35 ते 40%च्या जवळपास असू शकतं. आणि सद्यस्थितीमध्ये आपल्या हा जो लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीला आपण ज्या सामोरं जात आहोत आणि अमरावती जिल्हा जो आहे आपला, हा अमरावतीचा लोकसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे. SCसाठी राखीव आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी रिंगणामध्ये अमरावतीच्या 24 उमेदवार आपले भाग्य अजमावित आहेत तर OBCचं एकंदरीत समर्थन कुणाला जाईल असं आपल्याला वाटतं? OBCचं समर्थन म्हटलं का OBCचं अजूनही दुमत आहे. अजूनही आपल्या अमरावती जिल्ह्यात अजूनही स्पष्ट असं जनमत कोणाचं झालं नाही आहे की बा ह्याच निवडून येईन तोच निवडून येईन, जेणेकरून अजूनही प्रश्न प्रबलित आहे. उदाहरण आता BJP सरकार आहे. BJP सरकारांच्या भरपूर समस्या झाल्या आहे की लोकांना फक्त आश्वासन भेटलंच आहे की उदाहरण OBC मंत्रालयाचं आज झालं असतं तर आज OBC मंत्रालय झालं असतं आज OBCचा जे उद्योजक आहे जे आहे यांना बा OBC मंत्रालयामध्ये फंड येते जेणेकरून आपला OBC मंत्रालय झालं तर आज आपल्या OBC समाजाला एक न्याय भेटला असता. त्या अनुषंगानं आज OBC समाज BJP संघ राहू शकला असता. शिवसेना BJP युती संघ राहू शकला असता. पण आज भरपूर या गोष्टीची नाराजी आहे. पण कसं आहे आपण OBC समाज म्हटलं की आज OBC समाज लोक ह्या सेना आणि BJP जिकडे जो कल आहे तो पुरा 5 वर्षात पाहिलं तर ह्या पक्ष फक्त चर्चेत राहिलेला आहे की जेणेकरून OBCसाठी आम्ही शिष्यवृत्ती झाला समस्या, युवकांची भरपूर समस्या आहे की जेणेकरून OBC समाजाचा जे शिक्षकांचा विषय आहे, OBC समाजाचे जे युवक आहे शिक्षणांचा, यांच्यात भरपूर समस्या आहे. जेणेकरून शिष्यवृत्ती झाली, फीज एवढ्या मोठ्या वाढल्या. तावडे साहेबांना या विषयावर आम्ही एक दिवस माझं पण एक निवेदन होतं की सर या फीज कमी करा. OBC समाज भरपूर आहे महाराष्ट्रात. ह्या अनुषंगानं म्हणजे OBC समाज म्हणजे आज OBC समाजही धरला, आज मराठ्यांना आरक्षणचं यांनी घोषणा केली आहे. पण आणखी पण आरक्षणाचा मुद्दा अजूनही पुरेपूर आपला माझ्या माहितीनुसार पुरेपूर अजून समज झाला नाही आहे. नाही, पण सध्या परिस्थिती जर पाहिली आपण तर भाजपा सरकारने जे काँग्रेस सरकारने गेल्या कितीतरी वर्षामध्ये केलं नाही आणि इतर समाजाला म्हणजे त्यातल्या त्यात जर विचार केला तर मराठा समाजाला आतापर्यंत नुसतं आश्वासनं मिळत राहिली. आणि किमान भाजपा गव्हर्नमेंटने एवढं तर नक्कीच केलेलं आहे की त्यांनी ठोस आश्वासन दिलेलं आहे की आम्ही हे करू आणि म्हणजे मराठा समाजाला आरक्षण देऊ. मग असा मराठा समाजसुद्धा OBCमध्ये येतो. मग आता नवीन याच्याप्रमाणे मग आपल्या जिल्ह्यातलं असलेलं हे जे गठ्ठा वोटिंग आहे हे एकंदरीत कुणीकडे जाईल, कसं जाईल? मग त्यांना मिळालेल्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती ते विद्यमान खासदारांच्या सोबत जाणार का की नाही जाणार? आजच्या ज्या घडीनुसार आजच्या युवक जे जनरेशन आहे हे आजही युवक जनरेशनच्या मुद्द्यानुसार आणि तुमच्या म्हणण्यानुसार की बा जे आज आरक्षणाचा मुद्दा झाला आहे पण जेतपर्यंत एखादी गोष्ट घडत नाही तेथपर्यंत की समोरचा माणूस एखादी कसं आहे आज आश्वासन मी पण देऊ शकतो तुम्हाला की तुम्ही CM झाले बा, होणार नाही ना. तर ह्या हिशोबाने जेथपर्यंत मराठा समाजाचा तुमच्या मुद्द्यानुसार OBC समाजाचा जो गठ्ठा होटर आहे हे आजही माझ्यानुसार आपल्या अमरावती जिल्ह्यात मी आज म्हणतो की OBC समाजाचा व्होटर हे भरपूर
तऱ्हेनं आपल्या अमरावती, मी महाराष्ट्राचा विषय करत नाही आहे, पण अमरावती जिल्ह्याचा विषय करतो की हे वोट सेना BJPकडे वळू शकतात माझ्या माहितीनुसार. वळू शकतो 100%. तुम्ही OBC क्रांतीसाठी काम करत आहात. नेमका या जिल्ह्यामध्ये तुम्हाला अशा कोणत्या समस्या ह्या आढळतात ज्याच्यामध्ये ज्याचा तुम्ही अभ्यास केला असेल जिल्ह्याचा, तर त्या नेमक्या कोणत्या समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागतं? सगळ्यात पहिली समस्या अशी आहे की मला प्रत्येक OBC समाजा युवकांना एक मला आव्हान द्यायचं आहे की OBC समाज, मी तेली, मी माडी, मी कुंभी हे न करता मी एक OBC आहे. त्या अनुषंगानं तुम्ही एक यूथ जनरेशन बना आणि एक जागरूकता करा की उद्योजक बना, आणि जेणेकरून शिक्षणाची भरपूर समस्या आहे की आपण एकजुटीने करून सगळेजण एका जागी जमा होऊ. मी पण OBC समाज म्हणून नाही तर आपण सगळे यूथ म्हणून जमा होऊ की जेणेकरून OBCचा भरपूर समस्या आहे, कास्ट समस्या आहे, भरपूर म्हणजे शिक्षणाची समस्या आहे. आणि OBC समाजाच्या ज्या स्कीमा येते त्या OBC समाजाच्या स्कीमा पुरेपूर भेटत नाही. ह्या भरपूर समस्या, ह्या समस्यावर लक्ष दिलं पाहिजे शासनानं. मी येणाऱ्या काळात जे सरकार आहे त्यांना एक आव्हान करतो की जेणेकरून OBC समाजाकडे, OBC समाज हा महाराष्ट्रात कमी नाही आहे. माझं एक महत्त्वाचं आव्हान आहे की OBC समाज आज येणाऱ्या काळात, आता लोकसभा झाली, पुढची विधानसभा येणार आहे, त्या अनुषंगानं तुम्ही आता तरी लक्ष द्या. तर नाहीतर आम्हाला OBC समाजाला रस्त्यावर उतरायचे पाडी येऊ नका देऊ, अशी एक विनंती आहे माननीय मुख्यमंत्री CM साहेबांना. थोडंसं मला असं विचारायचं होतं की आपल्या अमरावती जिल्ह्याच्या समस्यांमध्ये बेरोजगारीची समस्या उग्र रूप धारण करते आहे. तर ही आपण जर आपला अभ्यास आहे एवढा, तर मग आपल्याला ही बेरोजगारीची समस्या आपल्याला दिसत नाही आहे का, किंवा ती अभ्यासात आपल्या आली नाही आहे का? भरपूर प्रमाणात आपला अमरावती जिल्हा असा आहे की आता वरच्यावर आता उद्योजक बनत आहे. पण कसं आहे, महाराष्ट्रापेक्षा आपल्या अमरावती जिल्ह्याचं उदाहरण घेऊ की आपल्या अमरावती जिल्ह्यात भरपूर बेरोजगारी आहे. ग्रामीणचे लोक अमरावती येऊन, शहरात येऊन आपले काम करत आहे, पण शैक्षणिक आणि शेतकऱ्यांचं पिकांचा प्रश्न आहे. त्या हिशोबानं आपला आता बेरोजगारी वाढत आहे, दिवसादिवस वाढत आहे. त्या हिशोबानं माझी विनंती आहे की जेणेकरून उद्योजकांना रोजगार लागावा, ह्या हिशोबानं तुम्ही बँकेंचे, OBC समाजासाठी बँकेंचे जास्त फंडिंग करावे, जेणेकरून छोटे मोठे उद्योग टाकू शकतात ते. आपण ज्यावेळेस जनसंपर्क अभियान छेडतो किंवा जिल्ह्यामध्ये फिरत राहतं, तर नेमकी सुशिक्षित बेरोजगारीची जी समस्या आहे ती आपल्या अभ्यासात आलेली नाही आहे का? माझ्या अभ्यासानुसार मी 1 ते 1.5 वर्षापासून OBCचं काम करतो. मी ग्रामीण लेवलवर काम करतो. मला महाराष्ट्रभर माझी मी टीम तयार करत आहे, टीमवर्क तयार करत आहे. आता जे टीमवर्क आहे, आजपर्यंत मी जे टीमवर्क आहे हे माझी म्हणजे एकदम पब्लिशमध्ये पेपर माझी याच्यात नाही आणली आहे. म्हणजे माझं चालू आहे काम, म्हणजे चळवळ चालू आहे. माझी एकच चळवळ चालू नाही, माझ्या 2-3 तऱ्हेच्या चळवळ चालू आहे की जेणेकरून भरपूर समस्या आहे, हे समस्या जाण असली पाहिजे की OBC समाजाचं काम, हे OBC समाजाचं आजकाल काय झालं आहे की फक्त माझं म्हणणं आहे की कोणत्याही समाजाचा नेतृत्व असो, कोणत्याही समाजाचं कसं आहे, मी समाज नको वाटून घेऊ की मी तेली, मी माडी, तू, मी कुंभी, हे एकच समाज ठेवा की मी OBC आहे. तो जर एक अवेअरनेस जर तयार झाला तर मला नाही वाटत का बेरोजगारी पण कमी होऊ शकणार, कारण एकामेकांना जर सहकार्य केलं तर बेरोजगार कमी होऊ शकणार. आणि माझं म्हणणं आहे की शासनाला तर माझं म्हणणं आहे सरकारला की तुम्ही OBC समाजाला जसं प्रत्येक समाजाला वेगवेगळे हे देता, आरक्षण देता आणि म्हणजे उद्योजकासाठी फंडिंग करता, तसं आमच्या OBC समाजाची पण फंडिंग करावं, हे माझी एक मनापासून विनंती आहे. ह्या BJP सेना BJP युती सरकारना माझी एक विनंती आहे की आपण हे करावं. आपण ज्या ठिकाणचं प्रतिनिधित्व करता तो आपला तहसील, आपली जी तहसील आहे ती आहे भातकुली. भातकुली शहरातल्या समस्या, भातकुलीशी रिलेटेड समस्या आणि भातकुलीमध्ये सुशिक्षित बेरोजगाराचं प्रमाण याच्याविषयी आपल्याला काय माहिती आहे? भातकुलीच्या तालुक्याविषयी, माझं गाव भातकुली तालुक्यात, माझं मी प्रॉपरली भातकुली तालुका सौर गाव आहे. माझं सौर गाव तालुक्यापासून कमसे कम 40 किलोमीटर आहे. ह्या टोकावून तर त्या टोकावर सर्वात भातकुली तालुक्याची समस्या अशी आहे की सर्वात मोठी एक समस्या आहे ती म्हणजे तहसीलची. तहसीलसाठी भांडण चालू आहे. राणासाहेब, माननीय रविभाऊ राणासाहेब म्हणतात तर तालुक्यावर लेवल गेले पाहिजे, पण माझी एक विनंती आहे, कळकळीची विनंती आणि विरोध पण आहे की बा भातकुली तहसील एक प्रॉपरली अमरावती राहिली पाहिजे की एक मोठा भाग 4 तऱ्हेचा भाग असला तर एकच भाग फक्त भातकुलीमध्ये येतो, 3 भाग 1 अडीच 3 भाग ह्या इकडे येतो.
म्हणजे आमच्या साऊर गावात ह्या जो आहे सर्कल, ह्याही सर्कलमध्ये येतो. ह्या अनुषंगानं मला असं वाटते की तहसील आपली प्रॉपरली अमरावतीत राहिली पाहिजे. ह्या विरोध आम्ही 100% करू आणि शेवटपर्यंत करू. हे पहिली समस्या. दुसरी समस्या शिक्षणाची. सर्कल वाईज कॉलेजेस नाही आहे. तो पण एक मोठा आमच्या तालुक्यात ड्रॉबॅक आहे की प्रत्येक सर्कल वाईज कॉलेज झाले पाहिजे. त्या हिशोबानं कॉलेज वाईज झाले तर आमच्या जे शिक्षणाची पोरं जे अमरावतीला येते ते तिथं करून आपलं घर आणि उद्योग घरही राहून आणि आपलं कमी याच्यात करू शकतात. की जेणेकरून आजकाल शेतकऱ्यांचा भरपूर समस्या आहे. भाव वाढ नाही आहे, हे नाही आहे. त्याच्यामुळे त्याच्या लेकरांना शिक्षण कसं करणार ते, हे एक मोठी समस्या आमच्या ग्रामीण भागात आढळली आहे. युवा वर्गाचं, आपल्या तहसीलमधल्या युवा वर्गाचं मत जे नवीन मतदार झालेले आहे ते कुठे जाईल असं आपल्याला वाटतं? नवीन वर्गाचं मत सध्या तर तरी क्रेज कसा आहे, जसं मागचा मोदी साहेबांची लाट होती, यंदा तशी लाट एकांतर पुरेपूर लाट नाही भेटू शकत. पण भरपूर समस्या आहे की मोदी साहेबांचं लाट असली समस्या असल्यामुळे म्हटलं तरी माझं असं मत आहे की युवा वर्गाचा जो कल आहे, माझ्या सर्वांचा युवा वर्गाचा जो कल आहे, ह्यात थोडंफार युतीकडे पण जाऊ शकतो आणि आघाडीकडे जाऊ शकतो. अजूनही आपल्या अमरावती जिल्ह्याचं अजूनही जसं तसं जे मत आहे, जनमत अजूनही बाहेर निघालं नाही आहे किंवा कोण निवडून येणार अजूनही आपण संभ्रमात आहे. सचिन मेहरे यांचं एकंदरीत जे मत आहे ते असं आहे की युवा वर्गाचं जे मत आहे ते अद्यापही संभ्रमामध्ये आहे. आणि अमरावतीचा लोकसभेचा जर सध्या परिस्थितीमध्ये आपण विचार केला तर अमरावती लोकसभेचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे. आणि ओबीसींसाठी ते सतत कार्यरत आहे. ओबीसी क्रांती आघाडीचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत, युवा उद्योजक आहेत. एकंदरीत ओबीसींच्या असलेल्या समस्या त्यांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण VCN न्यूजच्या माध्यमातून, विदर्भ न्यूजच्या माध्यमातून या समस्या शासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि येत्या 18 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या या निवडणुकांना सामोरं जाताना मात्र एक गोष्ट सर्वांनी करायची आहे आणि ती म्हणजे मतदान हे नक्की 100% करायचं आहे. मतदान हा आपला हक्क आहे. मतदान हा आपला उत्सव आहे. संपूर्ण जगामध्ये भारताची जी ओळख आहे, एक मोठी लोकशाही म्हणून भारताची असलेली ओळख, आणि या लोकशाहीचा उत्सव म्हणजे लोकशाहीची दिवाळी म्हणजे निवडणुका. ह्या लोकशाहीच्या निवडणुकांना आपण सामोरं जात आहोत. लोकशाहीची ही दिवाळी आपण योग्य पद्धतीनं साजरी करूया. मतदान हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आपल्याला EVM मशीनचं बटन दाबून साजरा करायचा आहे. GTPL सेटअप बॉक्स नंबर 72 आणि UCN सेटअप बॉक्स नंबर 81 वरती दररोज बातम्यांनंतर आपण बघत आहोत निवडणूक रणसंग्राम 2019. सोबतच आपण TVच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोचतात, आम्ही आपल्यापर्यंत पोचतो. मात्र प्रत्येकाच्या हातात असलेल्या मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा आपलं विदर्भ न्यूज आणि VCN न्यूजचं ॲप तसेच यूट्यूबवरती सुद्धा आपण आम्हाला लाईव्ह 24 तास पाहू शकता. बघत रहा निवडणूक रणसंग्राम 2019. नमस्कार.